नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल धडाकेबाजमध्ये. आणि आम्ही वाट बघत बसलेलो आहे सूरज भाऊ चव्हाण यांच्या यायची. या ठिकाणी थांबलो होतो. सूरज भाऊंचं जे गाव आहे ते जवळच आहे. तर या ठिकाणी तुम्हाला दाखवतो की सूरज भाऊ यांची क्रेज किती आहे. चला बघूया. या ठिकाणी आपल्याला दोन दादा भेटलेत. दादांचा आपण परिचय घेऊया. नमस्कार दादा. नमस्कार. तुमचं नाव काय म्हणला? माझं नाव राजकुमार देवकर. आणि तुमचं दादा? अभिजित रणवरे. मित्रांनो, मोरगावमध्ये आपण थांबलो होतो. इकडे सूरज भाऊंचे फॅन खूप लांबून आलेत आपल्याला भेटण्यासाठी आलेलो आहे. कुठनं आलायत? कुठल्या गावावरून आलाय तुम्ही? करमाळा तालुक्यामधून. करमाळा म्हणजे सैराट मधलं जे करमाळा आहे तिकडून. दादा जवळजवळ आता 12:30-1 झाले आणि सूरज भाऊंच्यासाठी तुम्ही इतक्या लांब. हे जे दादा आहेत ते जवळजवळ करमाळावरनं आलेत या ठिकाणी फक्त आणि फक्त सूरज भाऊ यांच्यावरती असलेल्या प्रेमामुळे आलेत. तर त्यांची भेट व्हावी याच्यासाठी दादा आले होते. जवळजवळ दुपारी किती वाजता दादा तुम्ही आलेला? 3 वाजता. दुपारी 3 वाजता. तर 3 वाजल्यापासून आत्ता रात्री जवळ 12:30-1 वाजले तरी त्यांची वाट बघत थांबलेत. हेच मित्रांनो प्रेम आहे जे की सूरज भाऊंना अख्ख्या महाराष्ट्रातनं भेटतंय. आणि त्याच्या मागचं कारण हेच आहे की ते आज बिग बॉसचे विनर झालेत. त्यांचा स्वभाव, त्यांचा प्रामाणिकपणा हा जो लोकांना इतका आवडलाय, हेच प्रेम बघू शकता मित्रांनो. इतकं रात्र झाली पण सूरज भाऊंच्यासाठी ही इतक्या लांबनं दोघं आलेत. दादा काय सांगाल सूरज भाऊंच्या विषयी? कशा प्रकारचं म्हणजे व्यक्तिमत्व आहे? तुम्हाला काय भावलं इतकं ते ट्रॉफी जिंकल्यामुळे आम्ही त्यांना भेटण्यासाठी आलेलो आहे. तिथे आमची एकच इच्छा आहे की त्यांना भेटायचंच आहे आणि भेटल्याशिवाय आम्ही जाणार पण नाही. सूरज दादांना तुम्ही टीव्हीत बघायचा आणि सगळ्यांची इच्छा होती की त्यांनी बिग बॉस जिंकावं आणि आज त्यांनी जिंकलंय. काय वाटतंय तुम्हाला? अभिमान वाटला, अभिनंदन वाटतंय आम्हाला. आणि आता दादा येतीलच, सूरज भाऊ येतीलच काही वेळानं. तर तुमची नक्कीच त्यांची भेट घालून देऊ आणि तुमचा फोटो पण काढू. तर मित्रांनो, हेच आपण म्हणतो जी क्रेज असती की सूरज चव्हाण हे आज का जिंकलेत. त्यांनी सगळ्या लाखो महाराष्ट्रीय करोडो यांचं मन जिंकलं. ह्यामुळंच आज सूरज भाऊ हे सगळ्यांच्या मनामनात त्यांनी त्यांचं नाव कोरले आणि बिग बॉसचे ते विनर झाले. धन्यवाद दादा, तुम्ही तुमचा किमती वेळ दिला. आपल्याला अचानक भेटले त्यामुळे आपण त्यांची छोटीशी मुलाखत घेतली मित्रांनो. धन्यवाद.